नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीमध्ये या 9 गोष्टी केल्या नाहीत तर हिवाळा तुमच्या शरीराचा नाश करेल. सकाळचं धुकं, ब्लँकेट, आच्छादन असलेला आराम आणि चहाचा सुगंध. सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि खोकला, सर्दी, अंगदुखी, थकवा आणि आळस या गोष्टी ज्या आहेत त्या आजारांचा हंगाम आला आहे. जर तुम्ही आताच यावर नियंत्रण ठेवलं नाही तर पुढे येणाऱ्या थंडीमुळे शरीर पूर्णपणे थकून जाईल. आज मी तुमच्यासाठी नोव्हेंबरमधील आणि डिसेंबरमधील 9 आवश्यक आरोग्य टिप्स शेअर करत आहे, ज्या तुम्हाला केवळ निरोगीच ठेवणार नाहीत तर संपूर्ण हिवाळ्यामध्ये उत्साही आणि तरुण देखील ठेवतील. तर चला सुरुवात करूया. पण त्या अगोदर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमची सकाळ कोमट पाणी आणि मेथीच्या दाण्यांनी सुरू करा. नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीमध्ये शरीर आळशी होतं आणि आपलं पचनसुद्धा मंदावलं जातं. म्हणूनच उठताच कोमट पाणी पिणं आवश्यक आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे देखील घालू शकता. ही सोपी रेसिपी शरीरासाठी अद्भुत काम करते. ती पोट स्वच्छ करते, गॅस आणि पोटफुगी कमी करते, रक्तातील साखर नियंत्रित करते आणि तुमची त्वचा आतून उजळवते. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही थायरॉईड किंवा मधुमेहासाठी औषध घेत असाल तर मेथीच्या दाण्यांचं प्रमाण निश्चित करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. सकाळी कोमट पाण्याचा पहिला घोट तुमचं शरीर तरुण ठेवतं आणि तुमचं मन दिवसभर ताजंतवानं ठेवतं. टीप क्रमांक 2 आहे, सूर्यप्रकाशाला तुमचं औषध बनवा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सूर्याची किरणे आळशीपणे वरती येतात असं आपल्याला दिसून येतं, परंतु या किरणांमध्ये लपलेलं तुमचं व्हिटॅमिन डी असतं. फक्त 15 मिनिटे सूर्यप्रकाश तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी जीवनरेखा आहे. सकाळी 8 ते 10च्या दरम्यान सौम्य सूर्यप्रकाश नैसर्गिक उबदारपणा प्रदान करतो आणि दिवसाचा थकवा वितळवतो. जर तुम्ही वृद्ध किंवा मग गृहिणी असाल तर लक्षात ठेवा की सूर्यप्रकाश ही लक्झरी नाही, ती एक गरज आहे. सूर्यप्रकाश हा शरीराचा डॉक्टर आहे जो शांतपणे आपल्याला दुरुस्त करतोय. जर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरच्या सूर्यप्रकाशापासून दूर गेलात तर हिवाळा तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत भरून टाकेल. टीप क्रमांक 3 आहे, तुमचा नाश्ता नैसर्गिक शक्तीने भरवा. नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीमध्ये नाश्ता ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. रोटीवर थोडंसं तूप आणि त्यावर गुळाचा एक छोटासा तुकडा पसरवा. हे साधं मिश्रण तुमच्या शरीराला उबदारपणा आणि ऊर्जा देतं. शिवाय मखाना आणि बदाम हिवाळ्यामध्ये हृदय आणि मन दोन्ही मजबूत करतात. हे पदार्थ तुमचं शरीर आतून उबदार ठेवतात, सांधेदुखी आणि थकवा दूर करतात. हिवाळ्यामध्ये औषधांची गरज नसते, फक्त गूळ आणि तूप हेच तुम्हाला हवं असतं. लक्षात ठेवा, थंडीशी लढणं हे स्वेटरपेक्षा सवयींबद्दल जास्त नाही आणि मी ज्या गोष्टी शेअर करणार आहे त्या हिवाळ्यातही तुमचं शरीर सक्रिय आणि तरुण ठेवतील. तर मंडळी, जर तुम्ही तुमची सकाळ योग्यरित्या सुरू केली, कोमट पाणी, सूर्यप्रकाश आणि देशी नाश्त्याने, तर तुमचं शरीर आधीच अर्ध निरोगी आहे. पण आता हिवाळ्यामध्ये सर्वात दुर्लक्षित मुद्दा येतो. टीप क्रमांक 4, योग्य ड्रेसिंग पद्धत अवलंबा. बरेच लोक थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एकच जाड स्वेटर आणि जॅकेट घालतात, परंतु ही पद्धत तितकी प्रभावी नाही. हिवाळ्यामध्ये थर लावण्याचे तत्त्व स्वीकारा, म्हणजे पातळ परंतु एकामागून एक अनेक थरांचे कपडे घाला. हे शरीराचं तापमान राखण्यास मदत करतं आणि जर तुम्हाला घाम येऊ लागला तर तुम्ही एक थर सहज काढू शकता. लक्षात ठेवा, डोके, कान आणि पाय हे थंडीसाठी सर्वात जास्त संवेदनशील असतात. रात्री झोपताना मऊ टोपी आणि उबदार मोजे घालणं हे केवळ थंडीपासून तुमचं संरक्षण करत नाही तर रक्ताभिसरण सुधारतं. हिवाळ्यामध्ये स्टाईल नव्हे तर सुरक्षितता महत्त्वाची असते. कपड्यांचा योग्य थर हा तुमचा खरा उबदारपणा आहे. टीप क्रमांक 5 आहे, चहा नाही तर काढा निवडा. हिवाळ्यामध्ये लोक दिवसभर चहा पितात, पण तुम्हाला माहीत आहे का की चहा शरीराला डिहायड्रेटेड करतो. त्याऐवजी दिवसातून एकदा घरगुती तुळशीची पानं, थोडंसं आलं, थोडीशी काळी मिरी आणि 1 चिमूटभर हळद घाला. हा काढा कोमट प्या. ते तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, घसा खवखवणं शांत करतं आणि सर्दी टाळतं. जर काढा कडू असेल तर थोडंसं मध घाला, पण गरम पाण्यामध्ये मध घालू नका याची काळजी घ्या, अन्यथा त्याचे गुणधर्म नष्ट होतात. हिवाळ्यामध्ये दररोज काढा पिणाऱ्यांना डॉक्टरांनी नव्हे तर अनेकदा सर्दीमुळे त्रास होतो. टीप क्रमांक 6,
जास्तीत जास्त पाणी पिण्यास विसरू नका। हिवाळ्यामध्ये आपल्याला तहान खूप कमी लागते, ही सर्वात मोठी चूक आहे। शरीराला प्रत्येक ऋतूमध्ये हायड्रेशनची आवश्यकता असते। जर तुम्ही कमी पाणी प्यायले तर शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे थकवा, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखी होते। म्हणून थंडीतही दिवसभर किमान 8 ग्लास कोमट पाणी पिण्याची खात्री करा। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडं लिंबाचा रस किंवा मग ओवा घालू शकता। हे शरीराला आतून गरम करतं आणि विषारी पदार्थ काढून टाकतं। जर तुम्हाला शरीराच्या बॅटरी रिचार्ज करायच्या असतील तर जास्तीत जास्त पाणी प्या। लक्षात ठेवा, हिवाळा हा शत्रू नाही आहे, तर तुम्ही त्याचा तुम्हाला मित्र बनवला तर तो एक शक्ती बनतो। मी जे सांगणार आहे ते तुमचं हृदय, हाडे आणि झोप निरोगी ठेवण्याचं रहस्य आहे। मंडळी, जेव्हा शरीर थंड वाटतं तेव्हा त्याचा पहिला परिणाम आपल्या हृदयावरती, झोपेवरती आणि हाडांवरती होतो। म्हणूनच नोव्हेंबरमध्ये या तिघांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 7वी टीप म्हणजे तुमच्या हृदयाची काळजी घ्या। हिवाळा हृदयावरती दबाव वाढवतो। थंड हवा रक्तवाहिन्या आकुंचन करतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। म्हणून या हंगामामध्ये तुमची प्लेट हुशारीने भरा। कमी मीठ, कमी तळलेले अन्न, फळे आणि भाज्यांचा समावेश करा। तसेच दररोज तुमच्या आहारामध्ये मुठभर अक्रोड, जवस किंवा मग माशांचं तेल आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा समावेश करा, कारण ते तुमच्या हृदयाच्या धमन्या लवचिक आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 20 मिनिटे हलके चालत जा, अगदी टेरेसवर किंवा बैठकीच्या खोलीतही। चालण्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय उबदार राहतं। बैठकीच्या खोलीतही चालण्याने रक्ताभिसरण सुधारतं। लक्षात ठेवा की थंड हवेला तुमचं हृदय थंड होऊ देऊ नका। तुमचं हृदय धडधडत राहण्यासाठी दररोज काही पावले तरी चालत जा। टीप क्रमांक 8 आहे, योग्य झोपेची दिनचर्या ठेवा। नोव्हेंबरमध्ये दिवस लहान असतात आणि रात्री मोठ्या असतात, तथापि झोपेची गुणवत्ता अनेकदा खराब होते, कारण शरीर थंडीमध्ये जास्त ऊर्जा वापरतं। म्हणून रात्री 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा आणि सूर्यप्रकाशामध्ये जागे व्हा। झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा हळदीचं दूध प्या, यामुळे शरीराला आराम मिळतो, झोप गाढ होते आणि हाडे उबदार होतात। जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुमच्या पायांच्या तळव्यावरती मोहरीच्या तेलाचं हलकंसं मालिश करा। ही एक पारंपरिक पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे, जी शरीराला रक्तप्रवाह संतुलित करते आणि थंडीपासून संरक्षण करते। झोप हे एक औषध आहे जे प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध आहे। तुम्हाला फक्त तुमचं हृदय आणि मन कसं आराम करायचं हे माहीत असणं आवश्यक आहे। आणि शेवटची टीप क्रमांक 9 आहे, हलका व्यायाम रोजची सवय करा। थंड हवामानामध्ये सर्वात मोठं आव्हान म्हणजे आळस। सकाळी उठणं कठीण असू शकतं, परंतु जर तुम्ही दररोज 15 ते 20 मिनिटे तुमचं शरीर हलवत राहिलात तर थंडी तुम्हाला हानी पोहोचवू शकत नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर घरामध्ये काही सोप्या व्यायामांचा प्रयत्न करा, जसं की हात वर करून ताडासन, भ्रामरी प्राणायाम किंवा 10 मिनिटे चालणं। हे शरीराला उबदार करतं, रक्तप्रवाह सुधारतं आणि मनाला ताजतवानं करतं। हलकी हालचाल सांध्यांतील कडकपणा रोखते आणि इन्सुलिन संतुलित करते। हिवाळ्यामध्ये हालचाल करणारे उन्हाळ्यामध्ये भरभराटीला येतात, कारण जेव्हा शरीर जागृत होतं तेव्हा वय देखील शरण जातं। तुमचं शरीर तुमचं मंदिर आहे। सकाळी थोडंसं चालणं, थोडी हालचाल आणि थोडासा सूर्यप्रकाश त्याला उजळवतो। तुम्हाला चालायला हवं तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या आपण एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया। तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा। धन्यवाद।